गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट. आज आपण त्या ठिकाणी बघणार आहोत मॅग्नेटिक फील्ड और वी कॅन से द मॅग्नेटिझम अँड मॅटर या टॉपिकवरील बोर्डासाठीचा जो महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो ना याच्यावर काही न्यूमेरिकल पण बघणार आहोत जे आपल्याला नीटसाठी उपयोगात येतील असे. ओके, तर मग है ना बघा ना आता. ओके, ठीक. तर यामध्ये बघा आज आपण पाहणार आहोत मॅग्नेटिझम फिनॉमिना याची ओरिजिन काय आहे हे आपण पाहणार आहोत. ओरिजिन है ना ऑफ मॅग्नेटिझम. या पॉइंटच्या आधी आपण सगळ्यात महत्वाचं ॲटम इज किंवा मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. डायपोल मोमेंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. डायपोल मोमेंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. आता यामध्ये आपण जर समजा बेसिकली जर बघितलं तर हा इथे जर आपण पाहिलं की द मॅटर यानी पदार्थ. मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम. पदार्थ हा कशापासून बनतो? मॅटर कशापासून बनतो? पदार्थ कशापासून बनलेला आहे? तर आपण म्हणतो बेसिकली इट इज मेड अप बाय द ॲटम. आणि ॲटम मध्ये काय आहे तर ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन आहेत जे न्यूक्लियसच्या भोवती फिरत आहेत. है ना. ॲटम मध्ये काय आहे तर आपण म्हणतो त्या ठिकाणी हा न्यूक्लियस आहे. ओके, आणि इथे एक इलेक्ट्रॉन आहे आणि ही इलेक्ट्रॉन या न्यूक्लियसच्या भोवती असे फिरत आहेत. द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट. ओके, आता या ठिकाणी यामध्ये काय होतं माहिती का, जेव्हा हा इलेक्ट्रॉन फिरतो ना, समजा इलेक्ट्रॉन या दिशेने फिरला तर इलेक्ट्रॉनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण कोणाची डायरेक्शन समजतो तर करंटची. यानी जो इलेक्ट्रॉन फिरतो याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी कोण फिरतो तर एक प्रकारचा करंट फिरतो. लक्षात आहे सगळ्यांच्या. आपण आता हे बी शिकलो काय की करंट कॅरिंग कंडक्टर जर असेल, समजा या ठिकाणी जर करंट सर्क्युलर मध्ये असा फिरत असेल, या दिशेने फिरत असेल, या दिशेने फिरत असेल, असा या दिशेने फिरत असेल तर मॅग्नेटिक फील्ड जी तयार झालेली असते ना, ही मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी अशा प्रकारे तयार होते. म्हणजे वरचा जो सरफेस येतो नॉर्थ आणि खालचा जो सरफेस येतो साऊथ बनतो. आणि जर का करंट जर समजा अँटी क्लॉकवाईज मध्ये फ्लो होत असेल, करंट अँटी क्लॉक मध्ये फ्लो होत असेल किंवा करंट या प्रकारे या दिशेने फ्लो होत असेल, असा आहे ना, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आपण ते पाहिलेलं आहे. समजा मी आता असे सांगतोय करंट या दिशेने फ्लो होत असेल तर मग मात्र त्यावेळेस आता हा जो अँटी क्लॉक मध्ये करंट हा ऍक्च्युली हा अँटी क्लॉक मध्ये करंट आहे, त्यावेळेस सरफेस नॉर्थ आहे ना. ज्यावेळेस क्लॉकवाईज मध्ये करंट फिरत असेल, हा क्लॉकवाईज मध्ये, त्यावेळेस हा सरफेस तयार होतो साऊथ आणि मॅग्नेटिक फील्ड इकडून येते आणि इकडे अशी जाते, एंटर होते, म्हणजे खालची बाजू असेल नॉर्थ. तर अशा प्रकारे करंट कॅरिंग कॉईल मुळे किंवा करंट कॅरिंग कॉईल ऍक्ट ॲज अ current carrying coil act as a dipole magnet. What it act? It act as a dipole magnet. ती काय म्हणून ऍक्ट होते? डायपोल मॅग्नेट ऍक्ट होते. म्हणजे बघा करंट असा एंटर झाला, करंट असा फिरतोय तर मॅग्नेटिक फील्ड कुठे असणार आहे? खाली. जो फेस आपल्याला दिसतो तो फेस असेल त्या ठिकाणी साऊथ आणि त्याच्या विरुद्धचा त्याच्या अपोजिटचा जो फेस असेल तो असेल नॉर्थ. तर हे आपण ऑलरेडी याच्या आधी बघितलेलं आहे. मग हा फिरणारा इलेक्ट्रॉन मध्ये एक प्रकारचा काय आहे तर करंट कॅरिंग कॉईल म्हणून तो ऍक्ट होतो. म्हणून आपण सांगताना काय म्हटलं, when electron revolve around the nucleus of an atom it constitute the current. तो काय म्हणतो त्या ठिकाणी करंट लूप. म्हणजे तो कशा प्रकारे त्या ठिकाणी काय दर्शवतो तर एक प्रकारचा करंट लूप त्या ठिकाणी दर्शवतो. ओके, दिस करंट लूप ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. तर तो करंट लूप त्या ठिकाणी कशा प्रकारे दिसतो तर ॲज अ मॅग्नेटिक डायपोल. म्हणजे अशा प्रकारे करंट फिरत असेल, अशा प्रकारे करंट फिरत असेल तर मॅग्नेटिक फील्ड कुठे जाणार आहे? आतमध्ये जाणार आहे. लक्षात आहे सगळ्यांच्या. म्हणजे हा जो सरफेस आपल्याला दिसतोय हा कसा दिसणार आहे मग बघा अशा प्रकारे इकडून पलीकडं, राईट. तर या प्रकारे म्हणजे इथं हा जो सरफेस दिसतो आपल्याला साऊथ दिसेल आणि पलीकडचा सरफेस दिसेल तो नॉर्थ दिसेल. यानी इट ऍक्ट ॲज अ मॅग्नेटिक डायपोल ऑर वी कॅन से. आणि त्याच इलेक्ट्रॉन मुळे म्हणजे बघा इलेक्ट्रॉन फिरतो म्हणजे करंट फिरतो, करंट फिरला म्हणजे त्या ठिकाणी तो जो एक प्रकारचा करंट जो आहे तो कसा दिसेल? लूप सारखा दिसेल. त्यामुळं तो लूप काय म्हणून ऍक्ट होईल? डायपोल मॅग्नेट म्हणून ऍक्ट होईल. पण ऍक्च्युली हा इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियसच्या भोवती फिरतो म्हणजे ऍटम मध्ये आहे. म्हणजे एक प्रकारचा ऍटम काय झाला तर ऍटॉमिक डायपोल झाला. ऍटम काय झाला
ॲटॉमिक डायपोल. ओके. अँड हॅज मॅग्नेटिक मोमेंट, आणि त्याला काय असणार आहे, मॅग्नेटिक मोमेंट असणार आहे. किती मॅग्नेटिक मोमेंट आहे, तर आपण याच्या आधी शिकलो बघा, जेवढा करंट जास्त जाईल, जेवढा करंट जास्त आणि जेवढा याचा एरिया जास्त, तेवढी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जास्त. नंबर ऑफ टर्न जर वाढले, इफ द नंबर ऑफ टर्न इज सपोज इट कंटेन n नंबर ऑफ टर्न्स, then magnetic dipole moment become equal to n into I into A. यानी एका टर्न मध्ये करंट I असेल, एका टर्न मध्ये करंट I असेल, तर n टर्न मध्ये करंट किती असतो, तर तो किती असतो, n into I. म्हणजे बघा, या टर्न मध्ये I, या टर्न मध्ये I, अशी n टर्न्स आहेत, तर प्रत्येकामध्ये करंट किती असेल, I. टोटल करंट किती असेल, n into I, आणि तो एरिया आहे तो A. तर याच्यावर ही मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. सो M इज व्हॉट इज दिस M? M इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, है ना, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, डायपोल मोमेंट ऑफ मॅग्नेट असं आपण सांगतो. ठीक आहे. I is the current, N is the number of turns, A is what? A is the area. A काय आहे मग? A is area of coil. A is area of coil. आणि I is what? It is a current. I कोण आहे, तर हा करंट आहे. लक्षात राहील सगळ्यांच्या. आणि N is the number of turns. N is what? Number of turns in the coil. कॉइल मध्ये किती टर्न्स आहेत ते. ओके. तर अशा प्रकारे ऍटम इलेक्ट्रॉन फिरल्यामुळे एक प्रकारचा करंट त्याच्यामध्ये फ्लो होतो. करंट फ्लो झाला, करंट म्हणजे ऍटमच्या मध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतो ना, तो बिहेव ॲज अ सर्क्युलर करंट. ओके. किंवा करंट कॅरिंग सर्क्युलर लूप असं म्हणून तो काम करतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी ऍटम हा ॲज अ डायपोल मॅग्नेट म्हणून किंवा ॲटॉमिक मॅग्नेट म्हणून किंवा ॲटॉमिक डायपोल म्हणून काम करतो, है ना, अशा प्रकारे. आणि मग त्याच्याकडे जी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते ॲटमकडे, तीही असेल M into N into I. फक्त एक इलेक्ट्रॉन आहे म्हणून आपण N नाही घेतला तरी चालतो, आपण डायरेक्ट असे घेऊ शकतो, N into I या प्रकारे. ओके. सो दिस इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट टुवर्ड्स द atom. Okay, therefore the atom act as an atomic magnet or atomic dipole. Okay, ठीक आहे. तर बघा आता मग यामध्ये जो मॅग्नेटिक मोमेंट आहे कोणाचा, इलेक्ट्रॉनचा, हा बेसिकली कोणावर डिपेंड आहे, तर बेसिकली ड्यू टू कशामुळे आहे, तर पहिलं या ऍटम कडे असणारे इलेक्ट्रॉन हे तीन प्रकारच्या मोशन दर्शवतात. ठीक आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉन हे बघा, हे जे डायपोल मोमेंट आहे, मॅग्नेटिक मोमेंट जी आहे कोणाकडे, ऍटम कडे जी आहे ती इलेक्ट्रॉन मुळे आहे. बेसिकली इलेक्ट्रॉनच्या कोणामुळे आहे, तर बेसिकली इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल मोशन मुळे आहे. फर्स्ट दॅट इज ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. यानी हा इलेक्ट्रॉन आहे, हा असा न्यूक्लियस भोवती जो फिरतो ना, त्या मोशनला म्हणायचं कोणती मोशन, ऑर्बिटल मोशन. तर ही मोशन म्हणजे एक प्रकारची कोणती आहे, ऑर्बिटल मोशन आहे. कोणती मोशन आहे, ऑर्बिटल मोशन आहे. राहील लक्षात सगळ्यांच्या. आता इथे बघा, स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे ना, फिरता फिरता स्वतःभोवती पण असा गोल फिरतो बघा, फिरता फिरता स्वतःभोवती गोल फिरतो, त्याला कोणती मोशन म्हणायचं, इट इज नथिंग बट द स्पिन मोशन. स्पिन मोशन. आणि दुसरं जे आहे मॅग्नेटिक मोमेंट ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसची एक स्वतःची, म्हणजे ज्याच्याकडे कोण कोण आहे, तर प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन आहे, हे पण यांच्या भोवती फिरतात बघा असे, तर यांच्याकडे पण एक मोशन आहे. पण याच्यामध्ये जर बेसिकली आपण बघितलं ना, काळजी करून, तर याच्यामध्ये असं निदर्शनात येतं की ह्या दोघांमुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ना, ह्या दोघांमुळे, ह्या स्पिन मोशनमुळे आणि मॅग्नेटिक मोमेंट ऑफ न्यूक्लियसमुळे जे मॅग्नेटिक मोमेंट तयार होते, इट इज अ व्हेरी स्मॉल, है ना. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण काय सांगू शकतो, द लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर ऑफ, है ना, द लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर ऑफ, है ना, ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते फक्त कोणाचं आहे, तर ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन मुळे आहे. म्हणून आपण डायरेक्टली ह्या दोघांची मॅग्नेटिक फील्ड इथं न घेता, ह्या दोघांमुळे तयार झालेलं मॅग्नेटिक मोमेंट न घेता, आपण फक्त कोणामुळे मॅग्नेटिक मोमेंट घेतो, तर इट इज ओनली बिकॉज ऑफ ऑर्बिटल मोशन मुळे. वी विल कन्सिडर द मॅग्नेटिक मोमेंट टुवर्ड्स द ॲटम ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ द ऑर्बिटल मोशन. फक्त आणि फक्त ऑर्बिटल मोशन मुळे आपण या ठिकाणी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे कोणाकडे आहे असं म्हणतो, तर ॲटमकडे आहे असं म्हणतो. ॲटमकडे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कोणामुळे येते, तर फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे येते. इलेक्ट्रॉनकडे दोन प्रकारची मोशन आहे, एक ऑर्बिटल, एक स्पिन मोशन आहे, आणि मॅग्नेटिक मोमेंट पण आहे. पण बेसिकली ह्या दोघांमुळे जी मॅग्नेटिक मोमेंट आहे इट इज अ व्हेरी स्मॉल. आणि म्हणून आपण एकट्या फक्त ऑर्बिटल मोशनमुळेच ॲटमकडे मॅग्नेटिक मोमेंट आहे असं आपण मानतो. लक्षात राहील सगळ्यांच्या, असं आपण मानतो. ठीक आहे. व्हेरी स्टायलिश. नाउ वी विल स्विच ओव्हर टू द नेक्स्ट पॉइंट. ओके, सी दिस.
नेक्स्ट पॉइंट दिस इज ओके. आता पाहिलं बट ओनली फर्स्ट इज द मेजर कॉन्ट्रीब्युटर ऑफ द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन ॲटम. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का की ॲटमचा जो फर्स्ट जो कॉन्ट्रीब्युटर आहे तो ओनली अँड ओनली द ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज द फर्स्ट मेजर कॉन्ट्रीब्युटर ऑफ द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन ॲटम. ओके. द कॉज ऑफ मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम बेसिकली ओरिजिन जी आहे मॅग्नेटिझमची ती कोणाकडून होते, कशामुळे होते हे आपण बघू. आता मॅग्नेटिझम म्हणजे याचा अर्थ काय, पदार्थाकडे 3 प्रकारच्या गुणधर्माचे मॅग्नेटिझम आहे. 3 प्रकारचे पदार्थ आपल्याला मिळतात ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेटिझम त्यांच्याकडे आहे. त्यामध्ये एक डायमॅग्नेटिझम हा एक पदार्थ आहे, पॅरामॅग्नेटिझम ही एक प्रॉपर्टी आहे आणि फेरोमॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम मध्ये पण 3 प्रकार आहेत, एक डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम. इन डिटेलमध्ये आपल्याला ह्याच्याबद्दल पण बघायचं आहे, ते आपण लास्ट मध्ये बघूया. ओके. यामध्ये बघा इन सर्टन मटेरियल्स काही मटेरियलमध्ये द ऑल इलेक्ट्रॉन्स इन आर इन पेअर्ड. म्हणजे काही मटेरियलकडं जे इलेक्ट्रॉन असतात तर ते पेअर्ड असतात. पेअर्ड म्हणजे कसं तर या प्रकारे असतात बघा. असं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये पण शिकला असतात बघा. हा एक असं म्हणतो दिस इज द पेअर्ड फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉन. कोणते पेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणतो आपण. आणि डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे एकामेकाच्या अपोजिट मध्ये हे मॅग्नेटिक फील्ड तयार करतात आणि त्यामुळं द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन पेअर इलेक्ट्रॉन कॅन्सल इच अदर. त्यामुळे या इलेक्ट्रॉनची आणि या इलेक्ट्रॉनची जी मॅग्नेटिक मोमेंट आहे ती काय होते, कॅन्सल होते आणि द नेट मॅग्नेटिक मोमेंट इज 0. त्यामुळे अशा प्रकारच्या पेअर इलेक्ट्रॉनमुळे ॲटमकडे जी नेट, या पदार्थाकडे जी नेट मॅग्नेटिक मोमेंट येते ना ती किती येते, मॅग्नेटिक मोमेंट इज 0. द नेट मॅग्नेटिक मोमेंट टुवर्ड्स द ॲटम बिकम इक्वल टू 0. म्हणजे काही ॲटमकडे ही मॅग्नेटिक मोमेंट राहते तर काहींकडे मात्र ही 0 येते. का 0 येते, ज्या ॲटमकडे इलेक्ट्रॉन हे पेअर फॉर्मॅटमध्ये आहेत, म्हणजे अशा प्रकारचे आहेत, त्या ॲटमकडे प्रत्येक एकमेकाची मॅग्नेटिक मोमेंट जी आहे इलेक्ट्रॉनची, इंडिव्हिज्युअल इलेक्ट्रॉनची, ती एकमेकांच्या अपोजिटमध्ये असल्यामुळं ती मॅग्नेटिक मोमेंट काय होते, एकमेकाचे कॅन्सल होते. म्हणजे एक अशी मॅग्नेटिक मोमेंट, एक अशी मॅग्नेटिक, ही काय होते मग कॅन्सल होते. आणि म्हणून पेअर इलेक्ट्रॉन असल्यामुळं ॲटमवर मॅग्नेटिक मोमेंट येत नाही, म्हणून ती किती येते, नेट मॅग्नेटिक मोमेंट ऑन द ॲटम बिकम इक्वल टू 0. ठीक आहे, लक्षात राहील सगळ्यांच्या. पण काही पदार्थाकडे जर आपण ही मॅग्नेटिक मोमेंट जर पाहिली तर आपल्याला असं निदर्शनात येईल की बघा आता काही पदार्थाकडे ही मॅग्नेटिक मोमेंट जर आपण बघितली तर आपल्याला काय निदर्शनात येतं बघा बरं. इन अदर इलेक्ट्रॉनिक अनपेअर्ड नेट मॅग्नेटिक मोमेंट इज नॉट 0. म्हणजे काही पदार्थाकडे इन अदर मटेरियल पाहिजे, शब्द काय पाहिजे इथं, इज देअर द मटेरियल. तर काही मटेरियलकडे इलेक्ट्रॉन हे कसे असतात, अनपेअर्ड नेट मॅग्नेटिक मोमेंट इज नॉट 0. म्हणजे काय, काही पदार्थाकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि त्यामुळं द नेट मॅग्नेटिक मोमेंट इज नॉट 0. त्यामुळे त्या ठिकाणी नेट मॅग्नेटिक मोमेंट ही 0 नसते. म्हणजे अनपेअर्ड असणं म्हणजे काय बघा आता, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे त्यांच्याकडे नेट मॅग्नेटिक मोमेंट ही 0 नसते. म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथं फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, सिंगल असा इलेक्ट्रॉन आहे ना. ह्याला म्हणतात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. कोणते इलेक्ट्रॉन म्हणतात हे, अनपेअर्ड. अनपेअर्ड असल्यामुळे, अनपेअर्ड फॉर्म मध्ये हे ॲटम्स असल्यामुळं त्या ठिकाणी त्या पदार्थाकडे नेट मॅग्नेटिक मोमेंट ही कॅन्सल होत नाही, तर ती काही ना काहीतरी शिल्लक उरते. म्हणजे याच्याकडे जी नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे ती 0 नसते, म्हणून त्या पदार्थाकडे मॅग्नेटिक डायपोल त्या ॲटमकडे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट शिल्लक राहते. म्हणजे काही ॲटमकडे पेअर फॉर्म मध्ये इलेक्ट्रॉन असल्यामुळे, म्हणजे इथे इलेक्ट्रॉन समजा ह्याच्यामुळे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय झाली, कॅन्सल. पण काहीकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे ह्याच्याकडे काही ना काहीतरी मॅग्नेटिक मोमेंट शिल्लक राहते. मग याच्याकडे मॅग्नेटिक मोमेंट शिल्लक आहे म्हणून हा जो ऍक्ट होतो ॲटम, तो ऍक्ट होतो ॲटॉमिक मॅग्नेट या ॲटॉमिक डायपोल म्हणून ऍक्ट होतो. पण काही ॲटमकडे ही मॅग्नेटिक मोमेंट 0 होते म्हणून तो मॅग्नेटिक डायपोल किंवा ॲटॉमिक डायपोल म्हणून काम करत नाही. म्हणजे काही ॲटम करतात तर काही करत नाही, असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, चला आता नेक्स्ट वन बघूया आपण. पुढे पहा, कन्सिडर अ सॅम्पल ऑफ मटेरियल विच कंटेन थाउजंड्स ऑफ आयटम. आता एक सॅम्पल आपण घेऊया. एक समजा सॅम्पल त्या ठिकाणी आपण जर मानलं, समजा हे सॅम्पल आहे आणि याच्याकडे थाउजंड्स ऑफ मटेरियल आहे.
म्हणजे एक राजा आहे, एक राज्य आहे, त्या राज्यामध्ये नंबर ऑफ शिपाई आहे, असे नंबर ऑफ सोल्जर्स म्हणून आपण शिपाई म्हणून. हे शिपाई आहेत बघा, हे शिपाई आहेत बघा. नो, एवढ्या शिस्तीत नाही सध्या शिपाई, शिपाई आहे फक्त असे. सध्या असे थांबलेले आहेत असे, हा आपापल्या सोयीनं असे सगळे शिपाई थांबलेले आहेत. ओके. आता समजा प्रत्येक ऍटमकडे डायपोल आहे. इच ऍटम हॅव्हिंग डायपोल मोमेंट, प्रत्येक ऍटमकडे डायपोल मोमेंट आहे. प्रत्येक ऍटमकडे डायपोल मोमेंट आहे. इच ऍटम हॅव्हिंग डायपोल मोमेंट. ओके, ठीक आहे. बट इन द अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, हा मॅग्नेटिक फील्ड म्हणजे आपण एक प्रकारचा राजा समजू. काय समजू? राजा माने किंग, किंग समजू. किंग आहे, राजा आहे. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक प्रकारचे कोण आहे? किंग आहे. पण राजा नाहीये, राजा नाहीये अशा वेळेस, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड नाहीये अशा वेळेस काय होतं? द मॅग्नेटिक मोमेंट यानी ॲटॉमिक डायपोल कोणाचा? जो ॲटॉमिक डायपोल असतो, जो ॲटॉमिक डायपोल आहे किंवा मॅग्नेटिक मोमेंट आहे, आर रॅन्डमली ओरिएंटेड. म्हणजे या ठिकाणी हे जे ॲटम आहेत ना, यांचे जे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहेत ना, ते कोणाचे असे, कोणाचे असे, कोणाचे असे, कोणाचे असे, म्हणजे कसे पण असे. आणि हे असे कसे असल्यामुळं यांचे डायपोल मॅग्नेटिक मोमेंट आहे या ॲटमकडे, पण कसे पण आहे. कसे पण असल्यामुळे एकमेकांना काय केली? कॅन्सल केली. मग त्या ठिकाणी त्यामुळे काय झालं? द नेट मॅग्नेटिक मोमेंट इज स्टील झिरो. त्यामुळं या प्रत्येक ॲटमची डायपोल मॅग्नेटिक मोमेंट ही एका ॲटमनं दुसऱ्या ॲटमची कॅन्सल केली. का कॅन्सल केली? कारण ते सगळे कसे आहेत? रॅन्डम आहेत. रॅन्डमली. का रॅन्डमली आहेत? कारण इथं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नाहीये. म्हणजे राजा नाही अशा केसमध्ये प्रजा किंवा शिपाई हे शिस्तीत राहत नाही. कोणीही आपल्या आपल्या धोरणाने राहायला सुरुवात करतं. आणि म्हणून त्यासाठी कशाची गरज पडते? राजाची गरज पडते आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची गरज पडते. हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड नाहीये त्यावेळेस हे सगळे रॅन्डमली ओरिएंटेड असतात बघा. दे आर रॅन्डमली ओरिएंटेड. ते सगळे रॅन्डमली ओरिएंटेड असतात. कसे बी, कोणाच्या दिशा कुठे बी. आणि त्यामुळे प्रत्येकाची कोणाचे ना कोणाचे दुसऱ्या कोणामुळे तरी कॅन्सल होऊन गेली. आणि या पदार्थाकडे नेट मॅग्नेटिक फील्ड किती आली? त्या पदार्थाकडे नेट मॅग्नेटिक फील्ड आली झिरो. किंवा नेट डायपोल मॅग्नेटिक मोमेंट किती आली? झिरो आली. नेट मॅग्नेटिक मोमेंट किती आली? तर याच्याकडे झिरो आली. नेट मॅग्नेटिक मोमेंट झिरो म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पण झिरो आली. ओके. पण वेन दिस सॅम्पल इज केप्ट ॲट एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, जेव्हा आपण याच्यावर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये हे सॅम्पल ठेवूया, द टॉर्क ऍक्ट ऑन ॲटॉमिक डायपोल. आता मला सांगा, टॉर्कचा आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे बघा. टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट क्रॉस मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा आपण या मॅग्नेटिक डायपोल असणाऱ्या या ॲटमला किंवा या पदार्थाला आपण कुठं नेऊन ठेवू? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये. तेव्हा त्या पदार्थावर, त्या ॲटमवर काय तयार होईल? टॉर्क तयार होईल. टॉर्क तयार झाल्यामुळे ते फिरतील बघा, असे जाग्यावर फिरतील बघा, फिरतील. आणि काय होईल? यानी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आली म्हणजे आपोआप कोण आलं? म्हणजे राजा आला. जसा राजा आला तसे सगळे इकडे तिकडे डिस्पर्स झालेले लोक, असे सगळे डिस्पर्स झालेली जी प्रजा आहे, सगळे डिस्पर्स झालेले जे सैनिक आहे, सोल्जर आहे, ते सगळे असे एका रांगीत उभा राहतील बघा. एका रांगीत एका दिशेने तोंड करून उभा राहतील. म्हणजे कोणी इकडे असेल ना तर आपोआप राजा आला, त्याच्यावर टॉर्क तयार होईल आणि तो असं पाहिजे इकडं. तर टॉर्क तयार झाल्यामुळे तो असा आपोआप सगळं एका रांगीत उभा राहील. इकडं तोंड येणार तर असा टॉर्क तयार होईल. म्हणजे प्रत्येकावर काय तयार होईल? टॉर्क तयार होईल. टॉर्क तयार होईल. त्याच्याकडे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, पण जसं मॅग्नेटिक फील्ड आली आणि राजा आला तशी ही प्रजा, तसं हा सोल्जर, तसा हा सैनिक एका रांगेत उभा राहील. त्याच्यावर टॉर्क तयार होईल. तो कुठं जरी डिस्पर्स झाले असतो तर सगळे असे एका रांगेत अलाइन होतील. म्हणजे आपण काय म्हणतो? द फील्ड, द टॉर्क ऍक्ट ऑन ॲटॉमिक डायपोल यानी मॅग्नेटिक डायपोल and tries to align the dipole in the direction of applied magnetic field. है ना, ज्या दिशेने राजा आहे सगळे त्या दिशेने असे जाऊन उभा राहतील. है ना, मीन्स अलाइन होणं म्हणजे असे एका दिशेत उभा राहतील. जर ऑल डायपोल अलाइन इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड, ज्या दिशेने मॅग्नेटिक फील्ड आहे त्या दिशेने हे उभा राहतील. म्हणजे कसं? म्हणजे जसं की या ठिकाणी बघा, आता इथं जर आपण पाहिलं की समजा हे जे मॅग्नेटिक डायपोल आहे बुवा, हे जे मॅग्नेटिक डायपोल आहे बुवा, हे जे पदार्थ आहे बुवा, यामध्ये काय होईल? जेव्हा आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करू ना, जेव्हा आपण काय करू? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करू, म्हणजे अशा प्रकारे ही झाली एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. जशी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड यानी जसा राजा आहे ना, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आली म्हणजे राजा जसा त्या ठिकाणी आपण इथं ठेवला है ना, याने आपण त्याला एच मानू किंवा बी मानू, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ओके. तर गंमत काय झाली? एच किंवा आपण त्याला काय म्हणू? बी मानू. तर तसं जसा बी या ठिकाणी आपण ठेवला
एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जशी ठेवली तसं इथं असणारे सर्वचे सर्व जे ॲटम्स आहेत, डायपोल आहेत, ॲटॉमिक डायपोल आहेत, ते सर्व एका दिशेनं असे अलाइन होतील एका रांगेत आणि एका दिशेनं मॅग्नेटिक फील्डच्या दिशेनं असे रांगेत उभा होतील बघा. असे रांगेत उभा होतील बघा, असे रांगेत उभा होतील बघा, असे रांगेत उभा होतील बघा, असे रांगेत उभा होतील बघा एका दिशेनं. तुमचं लक्षात येतं का? एका दिशेनं सगळे एका रांगेत उभा होतील बघा, अशा प्रकारे रांगेत उभा होतील बघा. ठीक आहे है ना. म्हणजे ह्या पदार्थाकडं नेट डायपोल मॅग्नेटिक मोमेंट काही ना काहीतरी येईल, म्हणजे पदार्थ मॅग्नेट म्हणून काम करेल, म्हणजे पदार्थाकडे काही ना काही त्या ठिकाणी काय असणार आहे तर मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. पदार्थाकडे काही ना काहीतरी काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. लक्षात राहील सगळ्यांच्या. सो नाऊ सी द नेक्स्ट वन. ठीक आहे. तर बघा आपण आता नेक्स्ट बघूया. ठीक आहे. तर पहा आता नाव द नेट मॅग्नेटिक मोमेंट इज नॉट झिरो. तर अशा वेळेस मॅग्नेटिक मोमेंट ही काही झिरो नसते. द अलाइनमेंट ऑफ मॅग्नेटिक डायपोल इज मोर ॲट अ स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड at the low temperature. किती गमतीचा विषय बघा. जेवढा राजा स्ट्रिक, जेवढा राजा महान, जेवढा राजा स्ट्रॉंग है ना, जेवढा राजा स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपण एच ने पण दर्शवतो बघा. जेवढा राजा स्ट्रॉंग, जेवढा राजा स्ट्रॉंग, जेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त, जेवढा राजा स्ट्रॉंग, जेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त, तेवढे ते पटकन सगळे असे इकडे तिकडे डिस्पर्स झालेले सैनिक या सोल्जर ते लगेच एका दिशेने पटकन टॉर्क करून एका रांगेत उभा राहतील बघा. असे दे अलाइन इन द डायरेक्शन ऑफ द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे सगळे, म्हणजे याचा अर्थ काय झालं की पदार्थाकडे जी मॅग्नेटिक डायपोल येते ना ही मोर जास्त कुठं असते, जेव्हा राजा स्ट्रॉंग असेल, जेव्हा राजा मोठा असेल, तेव्हा सैनिक पण एका रांगेत उभा राहतील. त्यावेळेस मॅग्नेटिक डायपोल ही मुवमेंट कशी असणार, सगळ्यात जास्त असणार है ना. त्यानंतर लो टेम्परेचर, दिस मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट है ना ही टेम्परेचरच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ते पुढे आपल्याला नियम लॉ पाहायचाच बघा, तो पण आहे आपल्याला लॉ, तोही शिकायचाच. पण त्यामध्ये लक्षात घ्या की इथं जेवढं लो टेम्परेचर, जेवढं कमी टेम्परेचर असेल ना तर तेवढी ही अलाइनमेंट जास्त असेल आणि तेवढी मॅग्नेटिक फील्ड पण कशी तयार होईल, जास्त तयार होईल. लक्षात आहे. आणि टेम्परेचरचा जर आपण विचार केला, जेवढं टेम्परेचर कमी तेवढी मॅग्नेटिक मोमेंटची अलाइनमेंट जास्त. असं का होतं बरं, तर टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर वाढल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं तर ॲटमची व्हेलॉसिटी वाढते, ॲटमची एनर्जी वाढते. एनर्जी वाढली म्हणजे व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी वाढते म्हणजे एनर्जी वाढते. व्हेलॉसिटी वाढली म्हणून रॅन्डम मोशन वाढली आणि रॅन्डम मोशन वाढली, रॅन्डम मोशन काय होईल मग, इन्क्रीज होईल. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज, तर ॲटमची व्हेलॉसिटी इन्क्रीज, त्यामुळे रॅन्डम मोशन इन्क्रीज झाली यानी ते ओरिएंटेड रॅन्डमली, त्यामुळे त्याची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कमी होईल, यानी मॅग्नेटिक फील्ड पण काय होईल मग, कमी होईल. सरळ कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तर या प्रकारे त्या ठिकाणी लो टेम्परेचरला जर टेम्परेचर कमी तर आपोआप त्याची बी किंवा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय होईल, त्याची इन्क्रीज होईल. लक्षात राहील सगळ्यांच्या. तर हेही महत्वाचा पॉईंट या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर बघा आता नेक्स्ट वन. हा, द मॅग्नेटायझेशन. आता पहा मॅग्नेटायझेशन काय आहे, ह्या कन्सेप्ट काय आपल्याला बघायचं आहे. व्हॉट इज द मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन काय आहे, किंवा मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम फॉर द मॅग्नेट है ना. तर मॅग्नेटायझेशन काय आहे, तर सरळ आपण काय म्हणतो की मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. मॅग्नेटायझेशन माने आय. कशाने दर्शवतात मॅग्नेटायझेशन माहिती आहे, आय न. यानी पदार्थ किती मॅग्नेट, म्हणजे पदार्थ किती स्ट्रॉंग मॅग्नेट, पदार्थाकडे है ना, पदार्थ है ना, पदार्थ किती स्ट्रॉंग आहे, किती स्ट्रॉंग मॅग्नेट आहे. असं त्याचा अर्थ होतो. यानी मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. यानी समजा आता हा एक पदार्थ आहे आपल्याकडे, हा पदार्थ आहे, या पदार्थाकडे एका युनिट व्हॉल्यूम मध्ये
या पदार्थाकडे टोटल मॅग्नेटिक मोमेंट किती असू द्या, काही अडचण नाही, पण या पदार्थाकडे एका युनिटमध्ये किती मॅग्नेटिक मोमेंट आहे है ना, याने जेवढी जास्त मॅग्नेटिक मोमेंट आहे याचा अर्थ तेवढा तो जास्त काय आहे, मॅग्नेटाइज आहे. जेवढा तो काय आहे, मॅग्नेटाइज आहे. म्हणजेच काय, मॅग्नेटायझेशन यानी आय. त्याला व्हेक्टर पण दर्शवतो बघा, डोक्यावर व्हेक्टर असतो सहसा, हा असा व्हेक्टर असतो बघा. कारण आय म्हणजे तुम्ही करंट पण समजतो, पण करंट इज अ स्केलर क्वांटिटी, म्हणून करंटवर कधीच ॲरो असेल का, नाही. मग मॅग्नेटायझेशनवर अशा प्रकारे आपण ॲरो दिला म्हणजे दोघांमधला डिफरन्स लक्षात येतो. आणि हा पदार्थ किती मोठा असू द्या काही घेणं नाही, ह्याचे जर मॅग्नेटायझेशन, हा किती मॅग्नेट बनलेला आहे, हा किती स्ट्रॉंग मॅग्नेट आहे, हे जर चेक करायचं असेल तर याचा एका युनिट भाग घ्यावा लागेल. युनिट व्हॉल्यूम मध्ये किती मॅग्नेटिक फील्ड आहे हे काढणं, ह्या युनिट व्हॉल्यूम मध्ये जेवढी मॅग्नेटिक फील्ड आहे ना, या युनिट व्हॉल्यूम मध्ये, या एका युनिट आणि एक व्हॉल्यूम मध्ये किती मॅग्नेटिक फील्ड आहे, किती मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचा फॉर्म्युला बघा, करंट जर असेल तर आपण काय घेतो, I इंटू ए. आणि जर बार मॅग्नेट असेल, पदार्थ असेल बार मॅग्नेट असेल तर काय घेतो, दोघांमधली लेंथ M इंटू 2L ह्याच्यावरून है ना. मग ह्याची किंमत जेवढी जास्त असेल ना तेवढी मॅग्नेटायझेशन जास्त असेल. आणि हा एका युनिट व्हॉल्यूम मध्ये किती असेल तेवढा जास्त असेल तेवढा तो पदार्थ जास्त मॅग्नेटाइज आहे. त्याला म्हणतात मॅग्नेटायझेशन, यानी मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. काय म्हणतात बघा, मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. यानी बघा या प्रकारे मॅग्नेटिक मोमेंट यानी आय मॅग्नेटिक डायपोल मोमेंट डिवाइडेड बाय दिस इज मॅग्नेटायझेशन डिवाइडेड बाय पर युनिट व्हॉल्यूम असं आपण म्हणतो है ना. आता पुढे काय म्हणलं तर फॉर द मॅग्नेट शोन हिअर फाइंड द मॅग्नेटायझेशन. असा एक बार मॅग्नेट आपल्याला दिलेला आहे, असा एक बार मॅग्नेट दिलेला आहे, ह्याच्याकडे मॅग्नेटिक मोमेंट किती आहे M असा, आणि यांच्यामध्ये लेंथ किती आहे L अशी है ना L. आता आपल्याला मला सांगा, तुम्हाला काय म्हणले, ह्याचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काढा बरं. M इज इक्वल टू काय येणार, आणि ह्याचा क्रॉस सेक्शन एरिया दिला किती A. आता ह्याचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काढा म्हणलं तर आपण काय म्हणतो, दोघांपैकी एकाची पोल स्ट्रेंथ घेतो गुणिले लेंथ, झालं मॅग्नेट. आणि याचा व्हॉल्यूम काढा म्हणलं तर लेंथ इंटू क्रॉस सेक्शन एरिया म्हणजे काय आलं व्हॉल्यूम. म्हणजे मॅग्नेटायझेशन किती, हा पदार्थ किती मॅग्नेटाइज हे जर काढा म्हणले तर आय बरोबर आपण काय घेणार, मॅग्नेटायझेशन डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. ह्याचं मॅग्नेटायझेशन म्हणजे किती, M इंटू L डिवाइडेड बाय व्हॉल्यूमची किंमत किती आहे L इंटू A. मग L इंटू A ठेवा, दिस A गेट कॅन्सल, सो M पोल स्ट्रेंथ पर युनिट एरिया, ह्यालाच आपण काय म्हणतो मग मॅग्नेटायझेशन असं म्हणतो है ना. तर अशा बार मॅग्नेटचं जर मॅग्नेटायझेशन काढायचं म्हणलं तर ते आपण डायरेक्ट असंही करू शकतो, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पोल स्ट्रेंथ. व्हॉट इज दिस इज नथिंग बट द पोल स्ट्रेंथ, and this is the area, or we can say the cross section area, right. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं तर एका पदार्थाकडे किती मॅग्नेटायझेशन आहे हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही या प्रकारे फॉर्म म्हणतो. मॅग्नेटायझेशन काय चेक करायचं तर तो पदार्थ किती मॅग्नेटाइज झालेला आहे, तो पदार्थ किती स्ट्रॉंग मॅग्नेट हे चेक करण्यासाठी आपल्याला मॅग्नेटायझेशन काढावं लागतं. म्हणजे एखाद्या पदार्थाकडे हा गुणधर्म असतो, आणि हा गुणधर्म कोणामुळे असतो तर हा गुणधर्म असतो मॅग्नेटिक डायपोल मोमेंटमुळे. आणि पदार्थाकडे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कशामुळे असते तर त्याच्या ॲटॉमिक डायपोलमुळे असते. कशामुळे असते, त्याच्याकडे असणारे ॲटमकडे असणारे ॲटॉमिक डायपोल, यानी डायपोल मॅग्नेटिक मोमेंट टुवर्ड्स द ॲटम याच्यावर डिपेंड आहे. लक्षात राहील सगळ्यांच्या. तर हे आपल्याला अशा प्रकारे काढता यायला हवंय, ठीक आहे जमल. नाऊ द नेक्स्ट पॉइंट, लेट्स सी, दिस फर्स्ट वन इज द मॅग्नेटायझेशन. हे काय झालं मग, मॅग्नेटायझेशन. लक्षात राहील सगळ्यांच्या आता, ठीक आहे. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी पुढचे जे पॉईंट आहेत जसं ससेप्टिबिलिटी असेल, परमियाबिलिटी असेल, हे जे काही पॉईंट्स आहेत है ना, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी असेल है ना, मॅग्नेटायझिंग फील्ड इंटेन्सिटी असेल, हां, तर याच्याबद्दलचे जे पॉईंट्स आहेत ते आपण त्या ठिकाणी नंतरच्या दुपारच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू. ओके.